तर मित्रांनो आता आपण आहे ना स्वामी विवेकानंदचा स्टॅच्यू आहे तिथं चाललेलो आहे. थोडक्यात म्हणजे ध्यानस्थ बसण्याचं ठिकाण आहे आणि तिथून 3 समुद्र दिसतात. असं त्रिवेणी संगम आहे. तर असा त्रिवेणी संगम आहे ते बघणार आहे. त्याच्याकरता जाणार आहे. समोर जाऊया, बोट घेऊया, बोटने आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आपण आहे ना आता बोटिंगला चाललेलो आहे. या साईडला 75 रुपये पर हेड तिकीट आहे. बाकीचे आलेले आहेत सगळे येतात अजून. तर मित्रांनो ह्या बोट आहेत जायला आपल्याला. हो ती दुसरी बोट आहे छोटीची बघा. ती बोट आहे बघा. चला चला आता आहे ना तिकडं 10 रुपयाचं तिकीट काढलं. इथं चप्पल काढली. चप्पल काढून इकडं आतमध्ये जायचंय वरती मंदिरात. मित्रांनो आता आहे ना आपण जिथं स्वामी विवेकानंदचा माग जो पुतळा आहे तिथं आहे. आता आपण इथून जाणार आहे. तिथं स्वामी विवेकानंद ध्यानस्थ बसायचे त्या ठिकाणी. तर खाली जाऊया कारण की इथं पुतळा आहे एक आणि ते एक ध्यान. परत त्या साईडला एक कन्याकुमारी मातेची जी पाऊल आहे त्याचं एक मंदिर आहे. आणि खाली जो एक दगड आहे त्याच्यावरून सूर्य कुठल्या तारखेला किती दिवस कधी कुठल्या तारखेला किती वाजता उगवतो त्याचं सगळं त्यांनी होका यंत्र टाईप बनवलेलं आहे. तर चला ते दोन्ही बघूया आणि मग पुढे जाऊया. चलो. याला मराठी येत नाही त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे याचा. चला चला. हा सेंटर आहे ॲरो. हे इथं थांबलं तर परफेक्ट तुम्हाला कळणार की सूर्य कुठल्या दिशेने उगवणार आहे. चालू होते बरोबर आपला जानेवारीच्या जानेवारी तर मित्रांनो इथं आहे ना पार्वती माता त्यांनी एका पायावर तपश्चर्या केली त्यावेळेस. तर त्या मातांचं एक मंदिर आहे. त्यांचं पावलाचं निशाण आहे आतमध्ये. तिथं आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे. तर मित्रांनो आपलं हे टेम्पल पार्वती माताचं जे तपश्चर्या केलेलं टेम्पल आणि स्वामी विवेकानंदांचं जे पुतळा आहे तो बघून झाला आणि आता आपण खाली चाललेलो आहे. बाकीचे आपले खाली गेलेले आहेत. मित्रांनो आता आपण आहे ना कन्याकुमारी माता मंदिरला चाललोय समोर या साईडला. ओके समोर कारण की आता मी समोर आहे ना. मी शबा घेऊन घ्या 2-2 मिनिटाला फिरा इथं. मी शबा 2 मिनिटाला फिरा. जय माता दी. हा आपला हनुमान आहे.
तर मित्रांनो ही तेलंगणामधली पोर आहे सगळी शाळेकडे आली होती. मित्रांनो आता आपण आहे ना हे जे कन्याकुमारी माता मंदिर आहे इथं दर्शन घेतलं. आता बाकीचे फोटो कुठचे पण मागाशी जाऊन आलो. आता फोटो काढणार. फोटो काढून नंतर रूमवर जाणार आहे. बाकीचे सगळे एक एक फोटो काढतात. आता थोडे फोटो काढत काढत पुढे जाऊया. कारण की आज काय सूर्यास्त होणार नाही. कारण की सूर्य ढगांच्या आड गेल्यामुळे सूर्यास्त होऊ शकत नाही असं वाटतंय. तरी पण बघूया. हा जो समोर दिसतोय रे तुम्हाला मित्रांनो हा गांधी मंडप आहे. मामा यांनी येवले आणि चौघ जण आहेत. मित्रांनो आता आहे ना आपण सूर्यास्त बघायला आलो होतो. सूर्यास्त झाला ढगांच्या आड गेला त्यामुळे काही सूर्यास्त बघायला नाही मिळाला. चला तर विलासंत थांबले तिकडे जाऊया. मार्केटमध्ये कुठं गांधी स्मारक हेच ना आहे काही तरी. Guramo sabar di sana gurami dari kepala फोटो इथंच हे या रोडने पुढे आम्ही इथून पुढे येतो. तर मित्रांनो हे गांधी स्मारक आहे समोरचं. अख्खं मार्केट आहे. आता या मार्केटच्या कडेकडेने आपण पुढे जाऊ रूममध्ये रूमपर्यंत आणि मग डायरेक्ट रूमवरतीच जाऊया आता. कारण की आता काय अंधार पडत चाललाय काय बघायला नाहीये. मार्केट बघत बघत डायरेक्ट रूमवर.